Hello, my dear friends. How are you? I hope you all are fine. मी सुशांत तुमचा फिजिक्स टीचर स्वागत करतो भारताच्या सगळ्यात मोठ्या आणि पॉवरफुल एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर ज्याचं नाव आहे फिजिक्स वाला. आज टार्गेट या सिरीज मध्ये आपण टार्गेट करणार आहोत कशाला? टार्गेट करणार आहोत लॉज ऑफ मोशनला. बघा बेटा, लॉज ऑफ मोशनला आज आपण टार्गेट करणार आहोत. आणि टार्गेट करणार आहोत याचा अर्थ काय बेटा? आपण टार्गेट करणार आहोत आणि सोबतच त्याच्यामध्ये बघणार आहोत की येणाऱ्या 2024 मध्ये किती बेटा 2024 मध्ये लॉज ऑफ मोशन काय भूमिका निभावणार आहे. ठीक आहे बेटा, चला बघूया काय बघणार आहोत आजच्या आपण या टार्गेट सिरीजच्या लेक्चर मध्ये. टॉपिक वाइज वेटेज, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, व्हॉट टू स्टडी, व्हॉट नॉट टू स्टडी फॉर द एक्झाम, हाऊ टू अंडरस्टँड द एमसीक्यू अँड सम शॉर्टकट्स. ठीक आहे बेटा, चला एवढे टॉपिक्स आहेत, भयंकर टॉपिक्स आहेत तुम्हाला लॉज ऑफ मोशन मध्ये. आणि लॉज ऑफ मोशन फॉर्म्स दी कोर ऑफ द फिजिक्स. ठीक आहे बेटा, इट फॉर्म्स द बेस ऑफ द फिजिक्स, मी असं म्हणू शकतो. इट फॉर्म्स बेस ऑफ फिजिक्स. ठीक आहे, आता फिजिक्स म्हणण्यापेक्षा मी असं म्हणू शकतो की जे मोशन आहे त्याचं जेही बेस आहे किंवा काय म्हणूया आपण, ज्याच्यामध्ये आपण ऍक्सलरेशन शिकतोय, वेलॉसिटी शिकतोय, है ना, कुठल्याही टाईपचे मोशन्स असो. बघा बेसिकली फिजिक्स मध्ये काय होतं बाळांनो, एखादी गोष्ट मोशन मध्ये असते कारण त्याच्यावर फोर्स किंवा टॉर्क ऍक्ट होतंय, राईट. मग ते जे लॉ फॉलो करते ते सगळे आपण लॉज ऑफ मोशन थ्रू बघणार आहेत. लॉज ऑफ मोशन असं बेसिक आहे आणि त्याच्यामुळेच त्या सगळ्या गोष्टी उद्भवतात. तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये बघा, तुम्ही न्यूक्लिअर फोर्सेस बघा. ठीक आहे, फोर्स लागलं की फोर्स बरोबर मास इंटू एक्सलरेशन हे सगळीकडे तुम्हाला मिळेल आणि तेच आहे काय तुमचं लॉज ऑफ मोशन. आता इथे बघा बेटा, तुम्हाला काय बघायचं आहे, इम्पॉर्टंट काय आहे? इम्पॉर्टंट आहे बेटा न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, हे तुम्हाला बघायचं आहे. आणि मार्क्सची जर मी गोष्ट केलो तर आलेत तर डेफिनेटली मार्क्स तुम्हाला याच्यावर येणारच आहेत 1 मार्क्स. ठीक आहे, 1 ते 2 मार्क याच्यावर डायरेक्टली विचारतात, पण कधी कधी कंबाईंड विचारतात, म्हणून आपण तसं तेवढं क्लिअर कट आपण नाही सांगू शकणार. ठीक आहे बेटा, बाकी हे टाइप्स ऑफ फोर्सेस वगैरे दिलेले आहेत ते जस्ट तुम्ही एकदा रीड करून घ्या. ठीक आहे, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. ठीक आहे बेटा, लिनियर मोमेंटम वर प्रश्न विचारतात, डेफिनेटली वर्क एनर्जी थेरम वर प्रश्न विचारतात. हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. ठीक आहे, हे सुद्धा बघा, पण तेवढे डिमांडिंग टॉपिक्स नाहीत असं मी म्हणू शकतो. ठीक आहे बेटा, हेड ऑन कोलिजन्स आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. इम्पल्स ऑफ फोर्स ठीक आहे, चांगला आहे. कपल अँड इट्स टॉर्क हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे बेटा, याच्यावर तुम्हाला इथे आणि समोर सुद्धा प्रश्न विचारतात. ठीक आहे, याच्यावर फ्रिक्वेन्सी सपोज करा की 1 मार्कची असेल, म्हणजे मागे पुढे तुम्हाला इथे किंवा समोर कुठेही रोटेशनल डायनामिक्स असो किंवा समोर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतंय. इक्विलिब्रियम हे एकदा वाचून घ्या. सेंटर ऑफ मास, ठीक आहे बेटा, सेंटर ऑफ मास थोडंसं बघा. सेंटर ऑफ मास वर प्रश्न विचारतात की तुम्हाला एक काय म्हणू, एक सिस्टम दिलेली आहे. सपोज करा हा एक आहे, हा दुसरा आहे आणि हा तिसरा मास आहे. तर या तिघांचाही सेंटर ऑफ मास किती असेल? जर हा 2 kg असेल, हा 3 kg असेल आणि हा 4 kg असेल, तर यांचा सेंटर ऑफ मास कुठे असणार आहे असं काढा. हे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात, म्हणून सेंटर ऑफ मासवर थोडंसं तुम्ही फोकस करा. क्वेश्चन्स कसे विचारले जातात बघा. अ वुडन ब्लॉक ऑफ मास m moves with velocity v and collides with another block of mass 4 meter with another block of mass 4, अच्छा 4m, सॉरी नॉट, हा जर m असेल तर हा 4m आहे, विच इज ॲट रेस्ट. आफ्टर कोलिजन द ब्लॉक ऑफ मास m कम्स टू रेस्ट, द कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन विल बी. ठीक आहे, आता कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन वर हल्ली काही प्रश्न विचारले जात आहेत, आधी कमी विचारायचे, तर तुम्ही एकदा रेस्टिट्यूशन वर सुद्धा थोडंसं फोकस करू शकता. बघा आता चॅप्टर मधून कुठूनही प्रश्न विचारू शकता, पण फ्रिक्वेन्सी आजपर्यंतच्या याच्यावर जास्त जे आहे ते तुम्हाला जे मी टॉपिक कव्हर करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये मिळणार, म्हणून मी रेस्टिट्यूशनचा एक वेगळा घेतलाय. ठीक आहे, अ सीसॉ ऑफ लेंथ 6 मीटर इज pivoted at its center, child of mass 20 kg sitting at one of its end. Where should another child of mass 30 kg sit on the other end from the center to seesaw so that it is balanced? This is the question belongs to the center of mass. कसं सेंटर ऑफ मास काढायचं आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही ते बॅलन्स करू शकता, तर असं प्रश्न तुम्हाला विचारतायत. ठीक आहे, अ मेटल बॉल रिलीज फ्रॉम हाय टच मेक्स परफेक्टली इलास्टिक कोलिजन विथ ग्राउंड. द फ्रिक्वेन्सी ऑफ पिरियडिक व्हायब्रेटरी मोशन इज. इलास्टिक कोलिजन, नॉन इलास्टिक कोलिजन, तुम्हाला मी हे टिकमार्क कदाचित नाही करून दिलेले आहेत, पण एक काम करा, तुम्ही हे सुद्धा करून घ्या. ह्याच्यासाठी करून घ्या की हल्ली याच्यावर विचारणारे प्रश्नांची संख्या आहे
ती वाढत चाललेली आहे, म्हणून कोलिजन्स सुद्धा तुम्ही एक त्याच्यामध्ये ऍड करून घ्या मित्रांनो. ठीक आहे, सुरुवातीला टिक नाही करून दिलं पण आता करा. इलास्टिक, इन इलास्टिक आणि कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन्स हे बघून घ्या. ठीक आहे बेटा, चालेल. चला समोर जाऊया. मग डेफिनेटली याच्यामध्ये काय काय आपल्याला करायचं आहे, न्यूटन्स लॉ ऑफ मोशन करायचं आहे. त्यानंतर हे कन्सेप्ट तुम्ही वाचून घ्या एकदा. कोलिजन करायचं आहे आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर इम्पल्स वगैरे थोडंसं लक्षात घ्या आणि टॉर्क करायचं आहे. राईट, बाकी येस सेंटर ऑफ मास सुद्धा करायचं आहे. सेंटर ऑफ मास आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी मध्ये डिफरन्स बघा थोडंसं, ते सुद्धा चालेल. ठीक आहे, अंडरस्टँडिंग क्वेश्चन मी याच्या आधीच्या क्लासमध्ये पण सांगितलंय, इथे पण सांगतो आणि इथे शॉर्ट मध्ये सांगतो. क्वेश्चन बघायचं, चॅप्टर आठवायचं कुठलं आहे, टॉपिक आठवायचं कुठलं आहे, कसं अप्लाय करायचं ते बघायचं आणि समोर जायचं डेफिनेटली. ठीक आहे, तर मी हे इथे वाइंड अप करतोय. ठीक आहे, शॉर्टकट्स मध्ये बघा. इफ अ पर्सन क्लाइम्स अप अलॉंग द रोप विथ अस्लरेशन ए, एखादी व्यक्ती अस्लरेशन ए नी वर जात आहे, देन टेन्शन इन द रोप विल बी, रोप मध्ये टोटल टेन्शन किती राहणार आहे, तर एम इंटू जी प्लस ए. हा एक तुम्ही करू शकता शॉर्टकट. ठीक आहे, इफ ए इज द अस्लरेशन ऑफ द सेंटर ऑफ मास अँड A1 A2 आर द अस्लरेशन्स ऑफ द मासेस M1 अँड M2, देन द कंबाइंड अस्लरेशन आपण कसं काढू शकतो, M1 इज म्हणजे जो अस्लरेशन आहे कशाचा, सेंटर ऑफ मास, तो किती राहणार आहे, M1 A1 प्लस M2 A2 अपॉन M1 प्लस M2. बघा आता हे जे शॉर्टकट्स आहेत बेटा, जसं तुम्ही प्रॅक्टिस करता तसं तुम्हाला स्वतःलाच कळतं. राईट, पण ठीक आहे, एक दोन तुम्हाला शॉर्टकट्स लक्षात राहिलंय, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे बेटा, चला रिव्हिजन परत एकदा सांगतो. लॉज ऑफ मोशन मध्ये न्यूटन्स लॉ ऑफ मोशन, कोलिजन, इलास्टिक, इनइलास्टिक, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन, सेंटर ऑफ मास, हे काही टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत, यांना व्यवस्थित करायचे आहेत आणि आपलं जे कॉलेज आहे ते कन्फर्म करायचं आहे. राईट, चला समोर मग. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. पीडब्ल्यूशी जुळून राहा. पीडब्ल्यू तुमच्या सोबत आजही आहे, नेहमी राहणार आहे. राईट बेटा, सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साइड. थँक यू सो मच, बाय बाय.